खरं तर आज पुन्हा एकदा मीडियामध्ये मराठा नेते आमचे बंधू मनोजदादा जरांगे पाटलांनी पुन्हा आरोप केले. 3-4 मिनिटाच्या आरोपाच्या चित्रफितीमध्ये 12 ते 15 वेळा फक्त देवेंद्र फडणवीस, फक्त देवेंद्र फडणवीस, फक्त देवेंद्र फडणवीस एवढाच त्यांनी उल्लेख केला. त्यांचा जो आरोप आहे की सरकारने काहीच केलं नाही, याच्यावरती मी नम्रपणे जरांगे दादांना आवाहन करू इच्छितो आणि नम्रपणे बोलू इच्छितो की दादा, जे देवेंद्र फडणवीसांनी केलं त्या राज्यातल्या कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी केलं नाही, न भूतो न भविष्यतो. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने केलं. आणि वैयक्तिक फडणवीस म्हणून नाही तर राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ते काम केलं. आणि हे करत असताना त्यांनी जे जे मराठा समाजासाठी केलं, ज्याच्यावरती तुम्ही आरोप केलेत की सारथीमधनं काही झालं नाही, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून काही झालं नाही, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत झाली नाही, विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाता आलं नाही, विद्यार्थ्यांना UPSC MPSCला करता आलं नाही, अनेक आपण आरोप केले. त्या आरोपाचं एक एक करत मी तुमच्यासमोर खंडन देखील करतो आणि उत्तर देखील देतो. माननीय देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी जवळ घोषणा केली नाही तर ठोस निर्णय घेतला. 2018 साली ज्या वेळेला 16% आरक्षण 13% पास केलं, त्यानंतर त्याला कोर्टात आव्हान झालं. त्या कोर्टातल्या आव्हानाला देखील उद्धव ठाकरेच्या काळात बसनात बांधलं गेलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पुन्हा करून घेण्याचं काम 2024मध्ये जर कोणी केलं तर ते देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, एकनाथ शिंदेच्या तेव्हाचं सरकारने केलं. आणि 10% आणि 12%चं आरक्षण शैक्षणिक आणि नोकरी या दोन्ही आरक्षण दिले गेले. दादा, हे तुम्ही फार तुमच्या पद्धतीने विसरून जाता, परंतु मी काही आकडेवारी तुम्हाला सांगतो. ज्या पद्धतीमध्ये मागील वर्षापर्यंत जी आकडेवारी जी आहे, जी मराठा समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाला, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आत्तापर्यंत 50 कोटीची होती, ती 750 कोटी प्रतिवर्ष देण्याचं काम कोणी केलं तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं. ह्यामध्ये 1,49,532 लाभार्थ्यांना आत्तापर्यंत 12,591 कोटीचं कर्ज मंजूर झालं आणि 1,20,547 कोटीचा जवळजवळ लाभार्थ्यांना 1,213 कोटीचा व्याज परतावा दिला गेला. हा कोणी दिला? तर हा देवेंद्र फडणवीसांनी दिला. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं असेल, शैक्षणिक क्षेत्रातला मोठा आधार राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2022-23मध्ये 1,55 लाख विद्यार्थ्यांना तो फायदा झाला. 181 कोटीची तरतूद होती. 23-24मध्ये 1.7 लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला. 143 कोटीची तरतूद होती. 24-25मध्ये 53,975 विद्यार्थ्यांना फायदा झाला. 160 कोटीची तरतूद होती. आणि 25-26मध्ये 170 कोटीची तरतूद केली. मग ही कोणी केली? तरी देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केली. सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांची परीक्षा आणि कौशल्य विकासाला बळ देण्याचं काम केलं. UPSC MPSCमध्ये, पोलीस भरतीमध्ये, कौशल्य विकासमध्ये, उद्योजकतेमध्ये, प्रशिक्षणामध्ये हजारो विद्यार्थ्यांना संधी दिली. बाहेरगावी तरुणांना पाठवण्यासाठी उपलब्ध करून दिलं. आणि अनेक शिष्यवृत्त्या, मग त्यामध्ये सारथीच्या माध्यमातून असेल, छत्रपती शाहू संशोधनमधून असेल, प्रशिक्षण मानव संस्थेतून असेल, अनेक योजना या माननीय देवेंद्र फडणवीसांनी लागू केल्या. मला वाटतं की कोणीतरी भेटून गेल्यानंतर आरोप करायचे, चांगल्या पद्धतीत जे स्वराज्य चालू आहे, सुराज्य चालू आहे, ते कुठेतरी बिघडवण्याचा आपण प्रयत्न करू नका. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. तुमचे कुठले प्रश्न असतील जे झाले नाहीत त्याला सरकार जिम्मेदार आहे. तुमचा कुणबी प्रमाणपत्राचा विषय होता, तो मार्गी लागला. हैदराबाद गॅझेटचा विषय होता, तो मार्गी लागला. आपला एक आरोप मला मान्य आहे की गुन्हे दाखल केलेले मागे गेले नाहीत, परंतु दादा, हे करत असताना न्यायिक प्रक्रिया देखील आपल्याला फॉलो करावी लागते आणि यासाठी पाठपुरावा देखील आपल्याला करावा लागतो. आपलेच सहकारी गंगाधर काळकुटेंबरोबर 2 वेळा माझं बोलणं झालं मागच्या 15 दिवसात. मी त्यांना विनंती केली होती की आपण दादांबरोबर जर दादांचे कुठले प्रश्न असतील तर मी बैठकीला यायला तयार आहे. आपण चर्चा केली पाहिजे, चर्चा करून देवेंद्रजींपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढून हा मार्ग कुठेतरी संपवला पाहिजे. तुम्ही 30 जूनपासून आंदोलन करणार, उपोषण करणार मराठा समाजाचे तुम्ही नेते आहात, हिरो आहात. तुमच्यामुळे समाजाला आरक्षण मिळालं, समाजाचा फायदा झाला, हे आम्ही कुठेही डावलत नाही आहोत. परंतु ज्या पद्धतीमध्ये कुणाचं तरी ऐकून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून जो महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतो आहे, जो महाराष्ट्र अर्थनीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र विकास नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र शैक्षणिक नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र ॲग्रिकल्चर नीतीमध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र IT मध्ये पुढे चालला आहे, जो महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे, त्या महाराष्ट्राला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कृपया आपण मराठा समाजाला पुढे करून करू नये, ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो. आपले प्रश्न असतील, मी पुढाकार घेतो, मी तुम्हाला भेटतो, तुम्ही देवेंद्रजींबरोबरची बैठक मी लावून देतो. त्याच्यानंतर जर नाही प्रश्न सुटले तर तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत दादा. परंतु या पेरणीच्या टायमाला, उन्हाळ्याच्या टायमाला आपण गोरगरीब मराठी जनता जी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मागे येते, त्यांना कुठेतरी फरफटवण्याचं काम करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.